रक्षणकर्त्यांनी जर रस्त्यावरच्या गुंडासारखं वागायला सुरुवात केली तर सामान्य माणसानं दात कुणाकडे मागायची। पंढरपूरच्या मंगळवेढा नाक्यावर पोलिसांच्या माजाचा आणि अरेरावीचा जो संतापजनक प्रकार समोर आला होता तो महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा आहे। 3 मार्च पंढरपूरचा मंगळवेढा नाका। एका गरीब ट्रक चालकाला अडवलं जातं। आधी त्याच्याकडून 2000 रुपयांची लाच उरबाडली जाते। पैसे देऊनही हे थांबत नाहीत, वरून पुन्हा 1000 रुपयांचं ऑनलाईन ई-चलन फाडतात। या उघड लुटीचा जाब जेव्हा तो सामान्य ड्रायव्हर विचारतो तेव्हा हे पोलीस कायदा हातात घेतात आणि भर रस्त्यात त्याला जनावरासारखं तुडवतात। हे सगळं उघड झाल्यावर विधानसभेत आमदारांनी आवाज उठवल्यावर सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना जाग येते आणि ते कारवाई काय करतात तर फक्त निलंबनाची मलमपट्टी। विजय कांबळे आणि रविकांत वाघमारे या 2 पोलिसांना निलंबित करून साहेब मोकळे झाले। पण साहेब जनता मूर्ख नाहीये। ड्रायव्हर सिद्धू सरगर याचा थेट सवाल आहे जो आज प्रत्येक नागरिक विचारतोय। फक्त निलंबन का? त्यांच्यावर फौजदारी गुन्हे का दाखल होत नाहीत? आणि सर्वात भयंकर आणि लाजिरवाणी बाब जी असेल ती म्हणजे ज्यांनी भर चौकात प्रत्यक्ष लाथाबुक्क्यांनी या चालकाला मारहाण केली ते पवार आणि गायकवाड यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई का झाली नाही? त्यांचं निलंबन का नाही? त्यांना पाठीशी घालणारा वरचा हात कुणाचा आहे? हे सर्व प्रश्न आमदार अभिजित पाटील पुन्हा विधानसभेत मांडणार का हे पाहावं लागणार आहे। तेरी बी चूप मेरी बी चूप हा खेळ आता चालणार नाही। फक्त निलंबन नाही तर या खाकीतल्या गुंडांना थेट बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत। भर चौकात गुंडासारखी मारहाण करणाऱ्या या पोलिसांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका पीडित चालकाने घेतलेली आहे। खाकी वर्दी ही सन्मानासाठी असते, सामान्यांवर दहशत बसवण्यासाठी नाही। जर आज सिद्धू सरगरला न्याय मिळाला नाही तर उद्या रस्त्यावर उतरणारा प्रत्येक कष्टकरी स्वतःला असुरक्षित समजेल। ही लढाई एका ड्रायव्हरची नाही, ही लढाई या व्यवस्थेतील सडलेल्या प्रवृत्तींविरुद्ध आहे। आम्ही शांत बसणार नाही जोपर्यंत या गुंडांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत। कारण हा महाराष्ट्र आहे, इथे कायद्याचं राज्य चालतं, पोलिसांच्या गुंडगिरीचं नाही। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।